श्री स्वामी समर्थ मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, 24 मार्च या दिवशी आलेला आहे रविवार आणि या दिवशी आहे होळी। होळी हा सण वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा सण साजरा केला जातो। ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या होळीमध्ये आगीमध्ये जाळून खाक व्हावी यासाठी आपण होळी हा सण साजरा करत असतो। आपले मन हे निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते। एकत्र येऊन एकमेकांना रंग लावून आपले जे काही मनमुटाव आहेत, जे काही भांडण तंडा आहे तर तो विसरून आपण एकमेकांना कलर लावून हा सण साजरा केला जातो। त्याचबरोबर या होळीच्या दिवशी काही उपाय देखील घरामध्ये केले जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे। हा उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। आईने मुलांवरून अशी ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, उतरवून टाकायची आहे आणि ही टाकल्यामुळं मुलांचे जे काही दोष असतील, विघ्न असतील, अडचणी असतील, संकट असतील हे सर्व दूर होतील आणि मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत जाईल। हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आपल्याला सांगितल्याप्रमाणे होळीचं जे महत्त्व आहे, वाईटावर चांगल्याची मात, त्याचबरोबर आपल्या मनातील जे काही नकारात्मकता आहे, वाईट विचार आहेत, वाईट शक्ती असेल तर ती ह्या होळीमध्ये जाऊन राख व्हावी यासाठी होळी ही साजरी केली जाते आणि होळीचं महत्त्व हे शास्त्रामध्ये सुद्धा हेच आहे। यामुळेच आपल्या मुलांच्या सर्व दोष, अडचणी, विघ्न हे या होळीमध्ये आपल्याला जाळून टाकायचे आहेत, जेणेकरून मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि मुलांच्या ज्या बी इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील। हे दोन्हीही उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हे उपाय तुम्हाला करायचे आहेत। तर बघा, अगदी लहान मुलं जी आहेत तर ती शाळेत जात नाही, सतत आजारी पडतात, त्यांना काही ना काही किरकिर करत बसतात, जेवण करत नाही आणि विशेष पदार्थ जो आहे तर तो ते खात नाहीत, म्हणजे मुलं आजारी पडतात, खूप चिडचिडेपणा करतात आणि मुलांची खाण्यापिण्यावरची वासनासुद्धा उडते। त्यावेळेस पहा, बऱ्याच वेळा मुलांना नजर देखील लागलेली असते आणि बघा बऱ्याच वेळा काय होतं, आई वडिलांचीच नजर मुलांना जास्त करून लागली जाते, कारण मुलांच्या ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत तर ते आई वडील म्हणत असतात हे माझ्या मुलाला खूप आवडतं, ते खूप आवडतं आणि असे हे नजर दोष मुलांना लागले जातात आणि मुलांची तो पदार्थ खाण्यावरची जी वासना आहे तर ती नष्ट होऊन जाते आणि मुलं ते जेवण करणं सुद्धा थांबवतात। तर बघा, कधी कधी मोठी मुलं देखील असतात, कॉलेजला जातात, शाळेत जातात, तर त्यांना सुद्धा नजरदोष लागला जातो आणि त्यांना नजरदोष हे लागले जातात आणि त्यांची बी कोणतीही इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही। त्यांच्या जीवनामध्ये सतत अडचणी, संकट, विघ्न हे येत राहतात, त्यांची प्रगतीही होत नाही आणि त्यांची जी प्रगती आहे तर ती खुंटली जाते। त्याचबरोबर लग्नाच्या वयाची जी मुलं आहेत तर त्यांचं लग्न जमण्यामध्ये विघ्न निर्माण होतात आणि बऱ्याच वेळा असं देखील होतं, खूप शिकलेली मुलं आहेत, पदवी धारण केलेली आहे, डिग्री धारण केलेली आहेत, परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही आणि नोकरी प्राप्ती करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्हाला होळीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। आता बघा, होळीच्या दिवशी होळी दहन हे प्रत्येकाच्या घरासमोर होतं किंवा मग आजूबाजूला मोठी होळी तयार करून होळी ही पेटवली जाते। आपण त्या होळीची पूजा देखील करत असतो। बघा, आपल्याला ह्या दिवशी होळीची पूजा करायची आहे आणि होळीची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत। हे काळे तीळ तुम्ही जेव्हा घेताल तेव्हा ते तीळ हातात घेऊन आपल्याला आपली जे मुलं आहेत तर त्यांना पूर्व पश्चिम बसवायचं आणि 7 वेळा प्रत्येकावरून हे काळे तीळ 7 वेळा आपल्याला उतरवायचे आहे। डोक्यापासून ते पायापर्यंत हे आपल्याला उतरवायचे आहेत। आता बघा, एका मुलासाठी तुम्ही मूठभर काळे तीळ घेतले तर त्या मुलावरून उतरवून झाल्यावर दुसऱ्या मुलावरून तेच तीळ उतरवायचे नाही। दुसऱ्या मुलासाठी आपल्याला दुसरे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते दुसरे काळे तीळ त्या मुलावरून उतरवायचे आहे आणि हे एकावरून उतरवून झाल्यावर एका प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि परत दुसरे काळे तीळ घेऊन दुसऱ्या मुलांवरून उतरवायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत।
तर बघा बऱ्याच वेळा मुलं हे बाहेरगावी शिकण्यासाठी असतात. त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस त्यांचे जे फोटो आहेत तर त्या फोटोवरून हे काळे तीळ आपल्याला उतरवायचे आहेत आणि हे जसं सांगणार आहे त्याप्रमाणे करायचे आहेत. आणि यानंतर ज्यावेळेस आपण होळीची पूजा करणार आहोत त्यावेळेस हे जे काळे तीळ उतरवलेले आहेत ते सोबत घ्यायचे आहे. होळीची आपली पूजा करून झाली की हे काळे तीळ आपल्याला त्या होळीमध्ये टाकायचे आहेत. टाकत असताना आपल्याला त्या होलिका मातेला सांगायचं आहे, हे होलिका माता माझ्या मुलांचे सर्व दोष अडचणी संकट हे दूर होऊ दे आणि हे सर्व संकट अडचणी मुलांचे त्या होळीमध्ये जळून राख होऊ दे, मुलांना उदंड आयुष्य लाभू दे आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, मुलांना उत्तम आरोग्य लाभू दे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि ते काळे तीळ त्या होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचे आहे. आता बघा जेव्हा ही होळी होते म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याची जी राख आहे तर ती राख आपल्याला आपल्या डब्यामध्ये भरून आणायची आहे. म्हणजे एका भस्म जसा आपण एका डब्यामध्ये भरून ठेवतो त्याप्रमाणे एका डब्यामध्ये ती राख आपल्याला भरायची आहे. आणि यानंतर काय करायचं, त्या राखेचं तर एका लाल कपड्यामध्ये ती राख आपल्याला बांधायची आहे. जेव्हा आपली ही मुलं आहेत तर ती मुलं जेव्हा झोपतात तेव्हा त्यांच्या उशाला ही जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती रोज झोपताना त्यांच्या उशाला ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी मुलं सकाळी उठली की ती पोटली उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची. तर पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री आपल्याला ती पोटली देवघराच्या तिथून उचलायची, मुलांच्या डोक्याखाली ठेवायची आणि सकाळी परत सांगितल्याप्रमाणे देवघरापाशी ठेवून द्यायची. हा जो उपाय आहे तर तुम्हाला कधीपर्यंत करायचा आहे, तर होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेपासून तर पुढची जी पौर्णिमा येईल म्हणजे 1 महिनाभर आपल्याला हा उपाय असाच करत राहायचा. हा उपाय केल्याने बघा तुमच्या मुलांना कितीही वाईट नजर लागलेली असेल, कितीही दोष लागलेले असतील, विघ्न लागलेली असतील तर ती नक्की दूर होऊन जातील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. मुलांची किरकिर थांबेल, मुलांचा हट्टीपणा कमी होईल आणि त्याचबरोबर मुलांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. त्यामुळे असा हा एक उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आणि काही जी राख आहे, भस्म आहे ते आपल्या डब्यामध्ये तसंच ठेवायचं आहे आणि ते होळीच्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत त्याचा जो एक टिळा आहे तर तो मुलांना रोज लावायचा आहे. तर बघा हा उपाय नक्की करून पहा. मुलांचे जे दोष असतील, अडचणी असतील ते सर्व संपून जातील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. करून पहा, याचा अनुभव तुम्हाला नक्की जाणवेल. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.